स्टुडंट्स, आता आपण 11th सायन्सचा टॉपिक चालू करणार आहे. दॅट इज ट्रिग्नोमेट्री 2. दॅट इज ट्रिग्नोमेट्री 2. ट्रिग्नोमेट्री 1 मध्ये पहा पूर्ण आपण ट्रिग्नोमेट्रीचे जे बेसिक एक्झाम्पल होते ते आपण पाहिलेले, बेसिक थेअरी होती ती आपण पाहिलेली. आता ट्रिग्नोमेट्री 2 मध्ये काय पहा, ट्रिग्नोमेट्री 2 इज व्हेरी सिंपल. पहा ट्रिग्नोमेट्री 2 मध्ये तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीचे थोडे एक्स्ट्रा जे एक्झाम्पल आहेत, एक्स्ट्रा जे फॉर्म्युला आहेत ते शिकायचे तुम्हाला. आता ह्या एक्स्ट्रा फॉर्म्युल्यामध्ये काय काय शिकायचं तुम्हाला फॅक्टरायझेशन डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले शिकायचे, तुम्हाला डबल अँगल फॉर्म्युले शिकायचे, तुम्हाला ट्रिपल अँगल फॉर्म्युले शिकायचे आहे. आता ते फॉर्म्युले कसे येतात, काय येतात, हे आपल्याला या लेक्चरमध्ये काय करायचं आहे, पाहायचं आहे. पहा सगळ्यात महत्त्वाचं पहा की आपल्याला फॅक्टरायझेशन आणि डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले काय करायचे ऍक्च्युली शिकायचे आहे. त्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, तुम्हाला एक बेसिक जो चार्ट आहे, जो बेसिक चार्ट आहे तो तुम्हाला पहिल्यांदा शिकायचा आहे. ओके, तर त्या चार्टच्या पण अगोदर तुम्हाला जे a प्लस बी फॉर्म्युले, साइन a प्लस बी, साइन a मायनस बी, साइन कॉस a प्लस बी, कॉस a मायनस बी, टॅन a प्लस बी, टॅन a मायनस बी, जे बेसिक जे पुढचे फॉर्म्युले तुम्ही आतापर्यंत कधीच पाहिलेले नाही, आतापर्यंत तुम्ही ते कधीच पाहिलेले नाही, असे फॉर्म्युला आपल्याला काय करायचे जर ह्या ट्रिग्नोमेट्री 2 या चॅप्टर मध्ये काय करायचे आपल्याला पाहायचे आहे. ओके, मग आता चॅप्टर आपण सुरू करू. दॅट इज ट्रिग्नोमेट्री 2. 11th मॅथमॅटिक्स चॅप्टरचं नाव काय आपण ट्रिग्नोमेट्री 2. ट्रिग्नोमेट्री 2 इज लेक्चर नंबर 1. लेक्चर नंबर 1. ट्रिग्नोमेट्री जो पहिला आहे ट्रिग्नोमेट्री 1 हा चॅप्टर काय झालेला आहे आपला संपलेला आहे. आता आपण काय पाहतोय ट्रिग्नोमेट्री 2. आता ट्रिग्नोमेट्री 2 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला नवीन काय शिकायचं, दॅट इज द फॅक्टरायझेशन फॉर्म्युला और डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला. त्या सगळ्यात पहिल्यांदा a प्लस बी a मायनस बी चे फॉर्म्युले शिकायचे. पहा त्याचे खूप आहेत, पण मी सगळ्यात पहिल्यांदा म्हणा मेन की सगळ्यात पहिला जो फॉर्म्युलाचा जो चार्ट आहे दॅट इज a प्लस बी a मायनस बी फॉर्म्युला. त्याचे प्रूफ्स पण तुम्हाला विचारतात एक्झाम्पल. मी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला फॉर्म्युले शिकवणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा काय शिकवणार आहे, फॉर्म्युले शिकवणार आहे. नंतर त्याचे प्रूफ्स कसे आले ते तुम्हाला काय करणार आहे, एक्सप्लेन करणार आहे. ओके, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, फॉर्म्युला. ओके, व्हॉट आर द साइन a प्लस बी a मायनस बी फॉर्म्युला. ओके, अतिशय सोपे फॉर्म्युले आहेत, अतिशय काय पाहणं सोपे फॉर्म्युले आहेत. दॅट इज फर्स्ट फॉर्म्युला काय म्हणणार आपण, दॅट इज ट्रिग्नोमेट्री 2. त्याचा बेसिक फॉर्म्युला काय, दॅट इज अ फॉर्म्युला फॉर साइन a प्लस बी. फॉर्म्युला फॉर साइन a प्लस बी. The very simple formula sin a plus b is sin a cos b. Sin a cos b plus cos a sin b. Sin a cos b plus cos a sin. This is the first formula of a plus b. Then the second formula is sin a minus b. That is sin a minus b. What is the formula for sin a minus b? The same formula. The sign is minus. That is sin a cos b. Sin a cos b minus cos a sin b. This is the second formula. This is the second formula. Now the third formula is. Cos of a plus b. Cos of a plus b. What is the formula? 2 times cos, that is cos a cos b. But sin क्या है, minus sin a sin b. This is the second formula. That is the third formula. The next formula is cos of a minus b. That is cos of a minus b. What is the formula? That is cos a cos b plus sin a sin b. याचे प्रूफ्स म्हणजे एका फॉर्म्युलाचे प्रूफ आहे, बाकी सगळे फॉर्म्युला आपण त्याच्यावर आणतो. ओके, बेसिक प्रूफ्स आहे, मी तुम्हाला ते घेणार आहे, नंतर घेणार आहे. ओके, मग आता आपण 4 फॉर्म्युला शिकलो. दॅट इज sin a प्लस b. काय म्हणून आता पहा मी तुम्हाला डिटर्मिनंट आणि मॅट्रिक्स चॅप्टर शिकवलं होतं. पहा त्याच्यामध्ये तुम्हाला हे फॉर्म्युले यूज केलेले आहेत. तुम्हाला म्हणजे हे शिकवलेलं नाही तुम्हाला, पण तिथं 1-2 एक्झाम्पल मध्ये फॉर्म्युले यूज केलेले आहेत.
आता जाऊन तुम्ही ते पुढे जाऊन तुम्ही ते करू शकता, बरोबर ना? आलं लक्षात मला काय म्हणायचं? ओके, मग आता पहा sin a plus b चा फॉर्म्युला आहे sin a cos b plus cos a sin b. sin a minus b चा फॉर्म्युला आहे sin a cos b minus cos a sin b. नंतर cos a plus b चा फॉर्म्युला काय? cos a cos b minus sin a sin b. आणि cos a minus b चा फॉर्म्युला काय? cos a cos b plus sin a sin b. अतिशय सोपं एक्झाम्पल आणि हे फॉर्म्युले पण अतिशय सोपे आहेत. आता लक्ष द्या सगळ्यांनी. आता पहा हे लक्षात ठेवायचं. अतिशय सोपं एक रूल तुम्हाला सांगतो. sin a plus b आणि sin a minus b हा फॉर्म्युला लक्षात काय ठेवायचा? अतिशय सोपं पहा. एकदा sin, एकदा cos, एकदा cos, एकदा sin आणि sin म्हटल्यावर सेम sin. sin म्हटल्यावर सेम sin. एकदम एका मिनिटात लक्षात राहतो. बघा sin a plus b असेल तरी सुद्धा sin काय आहे प्लस, इथं मायनस असेल तरी आन्सर काय sin काय आहे मायनस. आणि आपण लक्षात काय ठेवणार? sin a plus b असेल किंवा a minus b असेल लक्षात काय ठेवायचं? एकदा sin, एकदा cos, एकदा cos, एकदा sin. sin म्हटल्यावर सेम sin. sin म्हटल्यावर सेम sin. दिस इज द बेसिक ट्रिक. दिस इज द बेसिक ट्रिक. ओके, नंतर cos a plus b आणि cos a minus b लक्षात ठेवायचं. cos a plus b आणि cos a minus b लक्षात ठेवायचं. अतिशय सोपं. दोनदा cos, दोनदा sin. कसं लक्षात ठेवायचं सांगा? दोनदा cos, दोनदा sin. आणि cos म्हटल्यावर डिफरंट sin. cos म्हटल्यावर इथं प्लस होतं, इथं काय आलं मायनस. इथं मायनस होतं, इथं काय आलं प्लस. आलं लक्षात? मग cos a plus b आणि cos a plus b आणि cos a minus b लक्षात ठेवायचं. दोनदा cos, दोनदा sin. दोनदा cos, दोनदा sin. पण cos म्हटल्यावर डिफरंट sin. cos म्हटल्यावर डिफरंट sin. अशा पद्धतीने याच्यावर फॉर्म्युले काय ठेवायचे लक्षात ठेवायचे. ओके, पुन्हा एकदा सांगतो हे फॉर्म्युला लक्षात काय ठेवायचे? sin a plus b आणि sin a minus b कसे लक्षात ठेवायचे? sin a plus b आणि sin a minus b कसे लक्षात ठेवायचे? एकदा sin, एकदा cos, एकदा cos, एकदा sin. sin म्हटल्यावर सेम sin. ही ट्रिक कशासाठी? sin a plus b आणि a minus b लक्षात ठेवायचे. एकदा sin, एकदा cos, एकदा cos, एकदा sin. sin म्हटल्यावर सेम sin. आणि cos a plus b आणि cos a minus b कसं लक्षात ठेवायचं? दोनदा cos, दोनदा sin. कसं लक्षात ठेवायचं सांगा? दोनदा cos, दोनदा sin. दोनदा cos, दोनदा sin. cos म्हटल्यावर डिफरंट sin. इथं प्लस होतं, इथं काय आलं मायनस. इथं मायनस इथं काय आलं प्लस. असं लक्षात. आता आपण फॉर्म्युला शोधतोय कशाचे वळून? tan a plus b. ओके, अति सोपं आहे. पण तुम्हाला tan a plus b चा फॉर्म्युला पाहिजे. tan a plus b चा काय पाहिजे मला फॉर्म्युला? व्हॉट इज tan थीटा? sin थीटा अपॉन cos थीटा. आपल्याला बेसिक माहिती आहे. दॅट इज sin a plus b. दॅट इज sin a plus b अपॉन cos a plus b. मग sin a plus b चा फॉर्म्युला काय सांगला? आता शिकवतो तुम्हाला. एकदा sin, एकदा cos, एकदा cos, एकदा sin. sin म्हटल्यावर सेम sin. डिवाइड बाय cos a plus b चा फॉर्म्युला काय सांगा? cos, दोनदा cos, दोनदा sin. आणि cos म्हटल्यावर डिफरंट sin. cos म्हटल्यावर डिफरंट sin. हे पण आलं. आता मी काय करतो? sin a cos b cos a sin b cos a cos b minus sin a sin b. आता मी काय करतो? डिवाइड न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. लक्ष द्या बघा. डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय cos a cos b. cos a cos b. डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय cos a cos b. डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय cos a cos b. cos a cos b डिवाइड केलं तर sin a cos b. sin a cos b divided by cos a cos b divided by cos a cos b. याला पण cos a cos b cos a sin b divided by cos a cos b. आता न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर डिवाइड करा. याला पण डिवाइड करा, याला पण डिवाइड करा ना. बेसिक गोष्ट. नंतर cos a cos b ला cos a cos b डिवाइड केलं. cos a cos b divided by cos a cos b minus sin a sin b sin a sin b divided by cos a cos b. cos a cos b get cancel. Nantar this cos b get cancel. This cos a get cancel. This become so sin theta upon cos theta tan theta that is tan a. That is tan a plus sin upon cos that is tan b. Tan b divided by इधर काय झालं 1 minus sin a upon cos that is tan a tan b. tan a
tan b. I mean, this is the formula for tan a plus b. This is the formula for tan a plus b. This is the formula for tan a plus b. What is the formula for tan a plus b? Tan a plus tan b divided by 1 minus tan a tan b. Tan a plus tan b divided by 1 minus tan a tan b. This is the formula for tan a plus b. Now, similarly, what is the formula for tan a minus b? What is the formula for tan a minus b? Similarly, we can say that is tan a minus tan b divided by 1 plus tan a tan b divided by 1 plus tan a tan b. And this is the formula for tan a minus b. अशा पद्धतीने sin a plus b, sin a minus b, cos a plus b, cos a minus b, tan a plus b, tan a minus b चे फॉर्म्युले आपण काय केलेले पाहिलेले आहे. अतिशय सोपे फॉर्म्युले अतिशय काय सोपे फॉर्म्युले आहेत. अजिबात अवघड फॉर्म्युले नाहीत. एकदम सोपे आणि सुटसुटीत फॉर्म्युले. ओके, पायाचे प्रूफ्स पण दिलेले आहेत. ओके, ते आपण पाहणारच आहोत. सध्या डायरेक्ट फॉर्म्युलेची लिस्ट तुम्हाला करून दिली. ट्रिग्नोमेट्री 2 मध्ये वेगवेगळे फॉर्म्युले आपल्याला पाहिजे आहेत. ओके, आता पहा, हे आपण टोटल फॉर्म्युले किती शिकलेले आहेत आपण? दॅट इज 1 2 3 4 5 6 6 फॉर्म्युले शिकलेले आहेत बरोबर याच्यावरून आपण. ओके, आता महत्त्वाची गोष्ट पहा, हे जे फॉर्म्युला आहे तसं हे जे फॉर्म्युला आहे that is sin a plus b, sin a minus b, cos a plus b, cos a minus b, tan a plus b, tan a minus b. हे जे फॉर्म्युला आहेत हे तर महत्त्वाचे आहेत. पण ह्या फॉर्म्युल्यावर जे आधारित पुढचे फॉर्म्युले आहेत, या फॉर्म्युला आधारित जे पुढचे फॉर्म्युले आहेत ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे. 12 सायन्सच्या दृष्टिकोनातून ते खूप इम्पॉर्टंट आहे. तर त्याचे बेसिक 11 सायन्सचं झालेलं खूप चांगलं असतं. ओके, आता लक्ष द्या सांगितलं याच्यावर आधारित कुठले कुठले फॉर्म्युले आहेत लक्ष द्या. आता पहा, समजा हे फॉर्म्युले व्यवस्थित लिहून घ्या बरं का तुम्ही. जे जे शिकवतो ते व्यवस्थित लिहून घ्या फॉर्म्युला. ओके, आता पहा, फर्स्ट एक्झाम्पल फर्स्ट जी गोष्ट आहे पहा, मी 4 फॉर्म्युले घेतो त्याच्यापासून नवीन फॉर्म्युले 4 तयार करायचे आहेत आपल्याला. ओके, मग चला आपण आता बंद कुठले 6 फॉर्म्युले शिकलो त्याची लिस्ट करूया एकदा. पहा, द फर्स्ट फॉर्म्युला इज sin a plus b. That is sin a plus b. What is sin a plus b? Sin a cos b plus cos a sin b. This is the first formula. What is the second formula? That is sin a minus b. That is sin a minus b. What is the formula? That is sin a cos b minus cos a sin b. This is the second formula. What is the third formula? What is the third formula? That is cos of a plus b. Cos of a plus b. What is cos a plus b? That is cos a cos b minus sin a sin b. This is the third formula. What is the fourth formula? What is the fourth formula? That is cos of a minus b. Cos of a minus b. That is cos a cos b plus sin a sin b. Okay, this is the fourth formula. And पांचवा आणि सहावा tan चा फॉर्म्युला पाहिजे. That is tan a plus b. What is tan a plus b? That is बोला tan a plus tan b divided by 1 minus tan a tan b. What is tan a minus b? What is tan a minus b? That is tan a minus tan b divided by 1 plus tan a tan b. हे 6 फॉर्म्युला आपण काय पाहिलेले आहेत आता जस्ट पाहिलेले आहेत. That is sin a plus b, sin a cos b plus cos a sin b, sin a minus b, sin a cos b minus cos a sin b. What is cos a plus b? Cos a cos b minus sin a sin b. What is cos a minus b?
that is cos A cos B plus sin A sin B. What is tan A plus B? Tan A plus tan B divided by 1 minus tan A tan B. What is tan A minus B? Tan A minus tan B divided by 1 plus tan A tan B. अतिशय सोपं आहे बाबा, अतिशय काय सोपं आहे. ओके. आणि ना लिसन, आता पहा सगळ्यात बघा तुम्हाला हे दोन हे चार फॉर्म्युलाची ट्रिक पण दिली. ती ट्रिक काय सांगता आपल्याला? sin a plus b minus b फॉर्म्युला काय? एकदा sin एकदा cos एकदा cos एकदा sin. sin म्हटल्यावर सेम sin, sin म्हटल्यावर सेम sin. आवडीच cos a plus b minus b चं ट्रिक काय? दोनदा cos दोनदा sin दोनदा cos दोनदा sin. cos म्हटल्यावर डिफरंट sin, इथं प्लस इथं मायनस इथं प्लस. आता हे जे चार फॉर्म्युले बनवून त्याच्यावर आधारित आपल्याला नवीन चार फॉर्म्युले तयार करतात. कसे तुम्हाला सांगतो. मी हे दोन फॉर्म्युले घेतले. लक्षात आहे? समजा याला म्हणतो मी इक्वेशन नंबर 1, याला काय म्हणतो मी इक्वेशन नंबर 1, दिस इज इक्वेशन नंबर 2, दिस इज इक्वेशन नंबर 3, दिस इज इक्वेशन नंबर 4. आणि चार हे आहे. what is sin a plus b, sin a minus b, cos a plus b, cos a minus b. चार फॉर्म्युले आहेत. आता ऍड 1 and 2 म्हणलं. मी काय म्हणलं ऍड 1 and 2. मी काय म्हणलं ऍड 1 and 2. मग एक आणि दोन ऍड केलं तर काय होणार? sin of a plus b plus sin of a minus b. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की LHS ची ऍडिशन LHS ला RHS ची ऍडिशन RHS ला. मी दोघांची ऍड केली, ऍडिशन केली तर काय होणार? sin a cos b plus cos a sin b plus sin a cos b sin a cos b minus cos a sin b. आता cos a sin b get cancel. This become बोला 2 sin a cos b 2 sin a cos b. इकडे काय होणार? sin of a plus b plus sin of बोला a minus b. And this is the new formula. This is the new formula, that is sin a plus b plus sin a minus b gives 2 sin a cos b. इक्वेशन नंबर 1 आणि 2 ची ऍडिशन केली तर हा फॉर्म्युला आहे. आलं लक्षात? अतिशय सोपा फॉर्म्युला आला करून ह्याच फॉर्म्युला आला. आलं लक्षात? सेकंड फॉर्म्युला आपण एक तयार करू. पहा आता मी जरा रफ करतो आपण किंवा जो नवीन फॉर्म्युला आपण जो सॉल्व फाइंड आउट केलाय तो इकडे साइडला लिहितो बोलतोय. ओके. मागे दबा फर्स्ट फॉर्म्युला आपण काय केलेला आहे? न्यू फॉर्म्युलेज म्हणजे तयार झालं. पहिला कुठला आहे? sin a plus b sin a plus b plus sin of काय बनवलं? a minus b gives 2 sin a cos b gives 2 sin a cos b. आता सेकंड जो फॉर्म्युला तयार आपल्याला करायचा तर आपल्याला सबट्रॅक्शन करायचं. इक्वेशन नंबर 1 आणि 2 ची ऍडिशन केली तर आपल्याला हा फॉर्म्युला भेटला. आता काय काम करू आपण? इक्वेशन नंबर 1 जे आहे इक्वेशन नंबर 1 मायनस इक्वेशन नंबर 2 करू. इक्वेशन नंबर 1 मायनस इक्वेशन नंबर काय करू? 2. म्हणजे काय म्हणलं? याला जास्त सांगा sin ऑफ बरोबर a plus b minus sin ऑफ काय होणार? a minus b. म्हणजे दोघांचे सबट्रॅक्शन करू. this minus this म्हणजे याला मायनस आहे ना sin a cos b कॅन्सल आणि मायनस मायनस काय होणार? प्लस. मग याचे ऍडिशन होणार काय होणार? 2 times cos a sin b 2 times काय होणार? cos a sin b. And this is the new formula. This is the new formula. फॉर्म्युला काय सांगा? sin a plus b काय सांगा? sin a plus b minus sin of a minus b. This gives 2 cos a sin b. This gives 2 cos a sin b. अतिशय सोपं आहे सुद्धा. sin a plus b minus sin a minus b. This gives 2 cos a sin b. अतिशय सोपं आहे. नेक्स्ट आहे पहा. आता लक्ष द्या. तर इक्वेशन नंबर 3 आणि 4 ची ऍडिशन केली. मी काय केलं म्हणालो? इक्वेशन नंबर 3 आणि 4 ची ऍडिशन केली. add equation number 3 and 4. Equation number 3 and 4 ची ऍडिशन केली तर काय होणार? cos of a plus b plus cos of काय होणार? a minus b. cos of a plus b plus cos of a minus b. या दोघांची जर मी ऍडिशन केली तर दोघांची जर मी
addition केली, sin A sin B sin A sin B get cancel, this become 2 cos A, this become 2 cos A cos B, this become 2 cos A cos B. आलं लक्षात? नंबर 3 आणि 4 ची जर काय केली ऍडिशन बघा ऑब्वियसली सरळ सरळ यांची ऍडिशन sin A sin B sin A sin B get cancel and cos A cos B cos A cos B हे 2 times होणार म्हणजे 2 cos A cos B. This is the third formula that we have get, that is cos A plus B, that is cos A plus B plus cos of काय बनू A minus B, this become 2 cos A cos B, this become 2 cos A cos B. आणि आता 3 आणि 4 ची सबट्रॅक्शन करायची. पहा हे ऑलरेडी आपण 4 फॉर्म्युले शिकलोय, त्याच्यानंतर 2 टॅनचे पण शिकलोय, पण आता हा 4 फॉर्म्युलाचा यूज केलाय आणि नवीन 4 फॉर्म्युले आपण काय केले ते फाइंड आउट केले. ओके, आता लक्ष द्या. आता फॉर्म्युला काय सांगतो, फॉर्म्युला काय सांगतो, इक्वेशन नंबर 3 आणि 4 ची इक्वेशन नंबर 3 मायनस इक्वेशन नंबर 4 जर सबट्रॅक्शन केली तर काय होणार, cos ऑफ काय होणार सांगा A plus B minus cos of A minus B, this minus this, याला मायनस साइन दिलं, याला मायनस साइन दिलं, cos A cos B cos A cos B गेट कॅन्सल. आता मायनस साइन A sin B मायनस साइन A sin B काय होणार, मायनस 2 टाइम्स sin A sin B होणार, मायनस 2 टाइम्स sin A काय होणार sin B होणार. दिस समजा मला मायनस साइन काउंट टाकायचं, हा पण फॉर्म्युला काय प्रॉब्लेम नाही, प्रत्येकाला मायनस साइन देतो, प्रत्येकाला मायनस होणे काय मल्टिप्लाय म्हणजे हे प्लस होणार, दॅट इज cos ऑफ A minus B होणार मायनस cos ऑफ काय होणार A plus B होणार आणि हे काय होणार 2 टाइम्स sin A sin B, 2 टाइम्स होणार sin B sin. आपण जनरली हा फॉर्म्युला यूज करतो, हा सुद्धा योग्य फॉर्म्युला आहे, जनरली आपण हा यूज करतो म्हणजे काय होणार cos ऑफ A minus B, cos ऑफ A minus B minus cos of काय होणार A plus B, this is equal to 2 sin A sin, 2 sin A sin. अशा पद्धतीने हे 4 फॉर्म्युले आपल्याला काय केलेले भेटलेले. समजा हा आपण एक्स्ट्रा पण लिहू शकतो, हा एक्स्ट्रा फॉर्म्युला पण लिहू शकतो काय, दॅट इज cos ऑफ A plus B minus cos of A minus B, this become minus 2 sin A sin B. ओके, जनरली 4 आहे पण तो त्याच्यानुसार आलेला आहे. ओके, हाच फॉर्म्युला आहे, त्याच्यावर आपण तयार केलेला आहे, मायनस साइन चेंज केले सगळ्याचे. अशा पद्धतीने हे किती फॉर्म्युले आले, ऍक्च्युअली 4 फॉर्म्युले, हा जरा एक्स्ट्रा लिहिला, हा जरा ऍक्च्युअली 4च आहे बरोबर. आलं लक्षात? हे 4 नवीन फॉर्म्युले आपण काय केलेले तयार केलेले आहेत. नवीन किती फॉर्म्युले तयार केले सांगा, 4 फॉर्म्युलेज आपण काय केले रेडी केलेले आहेत. ओके, सगळ्यात महत्त्वाचं आपण आतापर्यंत कोणकोणते फॉर्म्युले पाहिले बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण कोणकोणते फॉर्म्युले पाहिले सांगा, कुठले मी पण नाही तर व्यवस्थित लिहून घ्या फॉर्म्युले बघा, मी काय लिहितोय ते व्यवस्थित घरी लिहून घ्या, तरच तुम्हाला ते व्यवस्थित समजेल. मी आता रफ करू सगळं. आता लक्ष द्या, आता कुठले कुठले फॉर्म्युले आपण पाहिले. फर्स्ट फॉर्म्युला आहे sin A plus B, फर्स्ट फॉर्म्युला आहे sin A plus B, सेकंड फॉर्म्युला आहे sin A minus B. ओके, थर्ड फॉर्म्युला इज cos of A plus B, फोर्थ फॉर्म्युला इज cos of बोला A minus B, नेक्स्ट इज tan of A plus B, नेक्स्ट इज tan of A minus B. पण सगळ्यात पहिल्यांदा आपण पहिले 6 फॉर्म्युले पाहिले. sin A plus B चा फॉर्म्युला काय, एकदा sin एकदा cos एकदा cos एकदा sin, sin म्हटल्यावर सेम sin. sin A minus B चा फॉर्म्युला काय, एकदा sin एकदा cos एकदा cos एकदा sin, sin म्हटल्यावर सेम sin. नंतर cos A plus B चा फॉर्म्युला काय, दोनदा cos दोनदा sin, cos म्हटल्यावर डिफरंट sin, इथं प्लस आहे तर पुढे काय मायनस. cos A minus B चा फॉर्म्युला काय, दोनदा cos दोनदा sin, cos म्हटल्यावर डिफरंट sin. tan A plus B चा फॉर्म्युला काय, tan A plus tan B divided by 1 minus tan A tan B. मग असे बघा
टॅन ए मायनसचा फॉर्म्युला काय, टॅन ए मायनस टॅन बी डिवाइड बाय 1 प्लस टॅन ए टॅन बी. इतकं सोपं आहे. समजतंय का? काही अवघड नाही म्हणून, काही अवघड नाही. येतंय का लक्षात? अतिशय सोपा कन्सेप्ट आहे. ठीक आहे, आपला ट्रिग्नोमेट्री 2 हा चॅप्टर आता सुरू झाला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण तो काय करू, कंटिन्यू करू. ओके, थँक्यू.